प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार. पहा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीचे जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्या परीक्षेसंबंधी म्हणजे ही जी परीक्षा आहे ती 26 एप्रिल 2026ला होणार आहे. त्याबाबतची जी अधिसूचना आहे त्या अधिसूचना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, चला तर मग लगेचच आपण त्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करणार आहोत की प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी, प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी, अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन. पहा, आता याच्या संबंधी जी अधिसूचना आहे ती अधिसूचना काय आहे ती आपण पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी विषय आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्याबाबतची अधिसूचना. म्हणजे आपल्या लक्षात येते की 26 एप्रिल 2026 रोजी इयत्ता 4थी आणि 7वीची जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे तिचं आयोजन केलेलं आहे. पहा, शासन मान्य शाळांमधून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 4थीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता 7वीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यास अधिसूचनेस नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षेच्या म्हणजे www.mscpune.in व https://pupps://msce.in या संकेतस्थळावर दिनांक 30/12/2025 रोजीपासून उपलब्ध करण्यात येत आहेत. म्हणजेच या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे 30/12/2025 पासून. त्या ठिकाणी आपण या वेबसाईटला जाऊन विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र भरू शकतो. पहा, उपरोक्त परीक्षा ही 26 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी घेण्यात येणार आहे. पहा, म्हणजेच या ठिकाणी ही इयत्ता 4थीची आणि 7वीची स्कॉलरशिप परीक्षा ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी म्हणजे 26 एप्रिल 2026 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी. पहा, या सर्व सूचना आहेत त्या सर्व सूचना आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्यात, वाचून घ्यायच्यात आणि नंतरच तुम्हाला काय करायची आहे, कार्यवाही करायची आहे. आता आपल्याला परीक्षेचे वेळापत्रक आणि परीक्षेची सविस्तर माहिती पाहिजे आहे. चला तर मग लगेचच आपण पाहूया. पहा, आता पहिले आहे परीक्षेचं वेळापत्रक. तपशीलवार अनुक्रमणिकाच या ठिकाणी दिले आहे. प्राथमिक शिष्यवृत्ती व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक, ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक, शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता, परीक्षेचे माध्यम, वयोमर्यादा, त्यानंतर परीक्षा शुल्क किती आहे, शुल्क भरण्याची पद्धत कशी आहे, परीक्षा परिषद शाळा सांकेतांक, ग्रामीण शहरी क्षेत्र निकष, CBSE, ICSE व इतर अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या शाळांबाबत, बार्टी शिष्यवृत्ती, ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सर्वसाधारण सूचना, परीक्षा आयोजनाबाबतच्या सर्वसाधारण माहिती, ऑनलाईन आवेदनपत्र भरताना आवश्यक बाबी, कागदपत्रे, विद्यार्थ्याचे आधार कार्ड क्रमांकाबाबत दिनांक 17/10/2025च्या शासन निर्णयातील महत्त्वाच्या बाबी, या सर्व त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. या अधिसूचनामध्ये संपूर्ण माहिती त्या ठिकाणी देण्यात आली. आता परीक्षेचं वेळापत्रक आपण प्रथम पाहूया. पहा, आता प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 6वी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी यांचं रविवार दिनांक 26 एप्रिल 2026ला परीक्षा त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. आता त्याची वेळ देखील दिली. आता पहा, प्रश्नसंख्या प्रथम भाषा 25 प्रश्नसंख्या 50 गुण म्हणजे एक प्रश्न 2 मार्कासाठी आहे. गणित देखील 50 प्रश्न 100 गुण म्हणजे एक प्रश्न 2 मार्कांसाठी. वेळ आहे पहा सकाळी 11 ते 12:30 म्हणजे 1.5 तासाची वेळ त्या ठिकाणी आहे. त्यानंतर तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी. इंग्रजीचे 25 प्रश्न 50 मार्कासाठी, बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न 100 मार्कासाठी. आजची त्या ठिकाणी ही म्हणजे पेपर 2 असणार आहे दुपारी 2 ते 3:30 म्हणजेच याला देखील किती 1.5 तास वेळ आहे. म्हणजेच या ठिकाणी 150 आणि 150 300 मार्काची ही जी एकूण परीक्षा त्या ठिकाणी आपली होणार आहे. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी वेळापत्रक. आता या ठिकाणी आपल्याला वेळापत्रक दिलेलं आहे. नियमित शुल्कासह पहा, रेग्युलर फीमध्ये जर तुम्हाला 30 डिसेंबर 2025 ते 2 फेब्रुवारी 2026 एवढा कालावधी दिलेला आहे. म्हणजेच पहा, जवळजवळ
1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी तुम्हाला नियमित शुल्कासह त्या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे आणि नियमित शुल्कासह भरण्याचा तुम्ही काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. विलंब शुल्कासह 3 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी म्हणजे या ठिकाणी देखील विलंब लेट फी विथ लेट फी म्हणजे 15 दिवसाची या ठिकाणी देखील तुम्हाला मुदत दिलेली आहे. शाळा माहिती प्रपत्र आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे. अतिविलंब शुल्कासह 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 18, 19, 20, 21, 22 आणि 23 6 दिवसाची त्या ठिकाणी तुम्हाला काय केलेली आहे विथ सुपर लेट फी म्हणजे अति विलंब शुल्कासह तुम्हाला काय करायचं आहे, या कालावधीमध्ये तुम्हाला भरण्यासाठी अर्ज चान्स आहे. परंतु आपल्या नियमित शुल्कासह 2 फेब्रुवारी पूर्वीच आपल्याला सर्व अर्ज भरून पूर्ण करायचे आहेत. पहा आता पहा या ठिकाणी पुढं काय सांगितलंय, दिनांक 28/2/2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. म्हणजे 28 फेब्रुवारी नंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरता येणार नाही. त्याच्यामुळे त्याच्या अगोदरच तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरणं, पेमेंट करणं हे देखील महत्त्वाचं असणार आहे. आता शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे याच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. पहा आता शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरूपामध्ये प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न आपल्याला इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिपमध्ये दिसणार आहेत. प्रत्येक पेपरसाठी ABCD संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील. पहा म्हणजे प्रश्न संच ABCD या संचाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. त्यानंतर प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी या दोन्ही परीक्षांसाठी उत्तराच्या 4 पर्यायापैकी एकच पर्याय अचूक असेल. पहा आता हे खूप महत्त्वाचं आहे. मागच्या वेळेस 8वीला 2 पर्याय अचूक असणारे काही प्रश्न होते पहा, परंतु आता इयत्ता 4थी आणि 7वीची ही जी स्कॉलरशिप परीक्षा आहे या परीक्षेमध्ये 4 पर्यायापैकी एक अचूक पर्याय त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, निवडायचं आहे. 2 अचूक पर्याय त्या ठिकाणी नसणार आहेत. इयत्ता 8वीला 8वी स्कॉलरशिपमध्ये होते पहा. त्यानंतर तिसरी मुद्दा सांगितला आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता. आता पात्रता काय आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी, तर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी शासनमान्य शासकीय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इयत्ता 4थी आणि 7वीमध्ये शिकत असावा. असे या ठिकाणी काय आहेत शिष्यवृत्ती परीक्षेच्या पात्रता आहेत. आता परीक्षेचे माध्यम, परीक्षा एकूण 7 माध्यमांमध्ये घेतली जाणार आहे. मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या 7 माध्यमांमध्ये परीक्षा असणार आहे. उपरोक्त 7 माध्यमाशिवाय सेमी माध्यमाचे पुढील 6 पर्याय उपलब्ध आहेत. मराठी इंग्रजी, उर्दू इंग्रजी, हिंदी इंग्रजी, गुजराती इंग्रजी, तेलुगू इंग्रजी, कन्नड इंग्रजी. त्याचबरोबर प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वीसाठी ऑनलाईन आवेदनपत्रात सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर 1 मधील गणित या विषयाचे व पेपर 2 मधील बुद्धिमत्ता या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्रातील परीक्षेचे माध्यम निवडताना दक्षता घ्यावी. पहा आपलं जे माध्यम आहे ते व्यवस्थित निवडा आणि त्याची काय करायची आहे, माध्यम निवडताना योग्य अशी दक्षता काळजी घ्यायची आहे. आता वयोमर्यादा काय आहे, तर या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 1 जून 2025 रोजी खाली दर्शवलेल्या तक्त्यातील वयापेक्षा जास्त नसावे. म्हणजे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थीचा पहा आता सर्व प्रवर्गातील 10 वर्ष आणि दिव्यांगाला 14 वर्ष. त्यानंतर उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वीसाठी 13 वर्ष आणि दिव्यांगाला 17 वर्ष. म्हणजेच या ठिकाणी आवेदनपत्रात विद्यार्थ्याची जन्मतारीख चुकीची नोंदवल्याने विद्यार्थी गुणवत्ताधारक असूनही केवळ सदर चुकीमुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतो. त्यामुळे मुख्याध्यापकांनी स्वतः शाळेच्या जनरल रजिस्टर, दाखला खारीज रजिस्टरवरून खात्री करून जन्मतारीख अचूक नोंदवणे आवश्यक आहे. पहा जन्मतारखेचं खूप महत्त्वाचं आहे आणि जन्मतारीख अचूक नोंदवणं हे देखील आपलं काम आहे. पहा चुकीची जन्मतारीख नोंदवून विद्यार्थ्याचे आवेदनपत्र भरल्यास संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. पहा मुख्याध्यापकाला जबाबदार धरलं जाणार आहे आणि त्याच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही होऊ शकते. पहा
अस्तित्वात नसलेली जन्मतारीख रजिस्टरमध्ये नोंदवलेली असल्यास उदाहरणार्थ 31 एप्रिल ती ऑनलाईन आवेदनपत्रात न नोंदवता योग्य त्या कार्यपद्धतीनुसार दुरुस्त करून त्यानंतरच आवेदनपत्रात नोंदवावी. पहा, हे देखील महत्त्वाचं आहे. आणि उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याचे ऑनलाईन आवेदनपत्र भरल्यास स्क्रीनवर विद्यार्थ्याचे वय विहित कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहे तरी विद्यार्थ्यास परीक्षेस प्रविष्ट होता येईल, परंतु त्यास शिष्यवृत्ती मिळणार नाही असा संदेश दिसेल. पहा, जर एखाद्या विद्यार्थ्याचं तुमच्या वर्गामध्ये एखादा विद्यार्थी आहे त्याचं वय जास्त आहे परंतु त्याला स्कॉलरशिपला बसायचं आहे तर बसू द्या, काहीच अडचण नाही. परंतु त्याला फक्त काय होणार नाही, तो पात्र होणार नाही, शिष्यवृत्तीचा लाभ त्याला मिळणार नाही, परंतु तो परीक्षा देऊ शकतो. पहा, अशा विद्यार्थ्याला केवळ परीक्षेत प्रवेश मिळेल परंतु त्या विद्यार्थ्याला गुणवत्ता यादी स्थान मिळणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच सदर बाब संबंधित विद्यार्थी व पालक यांच्याही निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे परीक्षा शुल्क. आता पहा, परीक्षा शुल्कामध्ये काय सांगितलंय तर शासन निर्णय त्या ठिकाणी त्या शासन निर्णयानुसार 2025चा शासन निर्णय व कार्यकारी अधिकारी सभा दिनांक 12 एप्रिल 2018चा ठराव क्रमांक 470 नुसार दर पुढील प्रमाणे आहेत. प्रवेश शुल्क. पहा, प्रवेश शुल्क आहे 50 रुपये. पहा, बिगर मागास, मागासांना 50 आणि बिगर मागास देखील 50 आणि मागास दिव्यांग देखील 50. परीक्षा शुल्क. आता पहा, बिगर मागास म्हणजे खुला प्रवर्ग 150 रुपये, त्यानंतर मागास किंवा दिव्यांग त्याला 75 रुपये, बिगर मागासला 150 7वीसाठी आणि मागास किंवा दिव्यांग 75. एकूण शुल्क 200 रुपये. किती एकूण शुल्क? पहा, ओपनवाल्याला 200 रुपये, मागासवाल्याला 125 रुपये, तसंच 7वीचं देखील आहे. पहा, विलंब शुल्क 50 रुपये, इकडे देखील 50 रुपये, इकडे 50 सगळ्याला 50 रुपये विलंब शुल्क असणार आहे. अतिविलंब शुल्क, प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क. पहा बरं का, प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क, विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क ₹10 प्रतिदिन प्रति विद्यार्थी याप्रमाणे. पहा, अतिविलंबासाठी खूप मोठा क्रायटेरिया आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तिथपर्यंत जाऊ द्यायचं नाही, तुम्हाला पहिल्याच वेळेस त्या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत. आता अति विशेष विलंब शुल्क याच्यामध्ये प्रवेश शुल्क प्लस परीक्षा शुल्क, विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क, अतिविशेष विलंब शुल्क ₹20 प्रतिदिन प्रति विद्यार्थी याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागणार आहे की याची संपूर्ण माहिती घेऊन मगच त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हे शुल्क पूर्वीच त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण प्रोसेस पूर्ण करायची आहे. शाळा संलग्नता शुल्क 200 रुपये प्रतिवर्ष आहे. पहा, दरवर्षी शाळेला संलग्नता शुल्क 200 रुपये त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. NTS आणि NMS परीक्षेकरता परीक्षा परिषद शाळा संलग्नता शुल्क भरले असले तरी शिष्यवृत्ती परीक्षेकरता स्वतंत्रपणे शाळा संलग्नता शुल्क 200 भरणे अनिवार्य राहील. इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी ज्या विद्यार्थ्यांनी शाळा संलग्नता शुल्क भरले असेल त्या शाळांना इयत्ता 4थी आणि 7वी साठी पुन्हा शाळा संलग्नता शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. हे देखील खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी पॉईंट आहे, म्हणून तो लाल अक्षरामध्ये आपल्याला दिलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबवणारे आहे MSCRT शाळेतील SC ST विजय NTB NTC NTD या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली असून ही सवलत CBSE व ICSE व इतर अभ्यासक्रमाच्या शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू नाही. सर्व अभ्यासक्रमाच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. उर्वरित SBC OBC ओपन या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शुल्क पूर्णपणे भरावे लागणार आहे. त्यानंतर शुल्क भरण्याची पद्धत. उपरोक्त शुल्कानुसार शाळांनी सर्व विद्यार्थ्यांचे होणारे एकूण शुल्क ऑनलाईन पेमेंट या पर्यायाने निवड करून इयत्ता 4थी आणि 7वीचं स्वतंत्रपणे शक्यतो एकाच वेळी भरायचं आहे. पण आता हे जे फॉर्म भरायचे आहेत किंवा शुल्क भरायचं ते कसं हे देखील आपण आपल्या ज्या चॅनलवरती त्या ठिकाणी तो देखील व्हिडिओ अपलोड करणार आहोत. नक्कीच त्याचा देखील तुम्हाला फायदा होणार आहे. आता पहा, जिल्हा परिषद सेस फंड मनपाने निधीतून शुल्क भरण्यास शाळांसाठी सूचना. ज्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शुल्काची रक्कम जिल्हा परिषदेचे सेस फंड किंवा मनपाने निधीतून भरली जाते अशा शाळांना सदर सुविधा केवळ नियमित मुदतीपर्यंत म्हणजे 2 फेब्रुवारी 2026 पर्यंतच उपलब्ध करून देण्यात येईल. नियमित मुदतीनंतर आवेदनपत्र भरायचे असल्यास संबंधित शाळेचा विलंब शुल्कासह शुल्क भरण्याचा
पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार शाळांनी स्वतः विलंबासह शुल्क भरणे आवश्यक राहील. आता जिल्हा परिषद सेस फंड मनपा निधीतून शुल्क भरणाऱ्या शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी यांच्यासाठी सूचना. ज्या जिल्ह्यामध्ये सदर परीक्षेच्या शुल्काची रक्कम जिल्हा परिषद सेस फंड मनपा निधीतून भरली जाते त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी यांनी शासन निर्णय 11/11/2021 नुसार सर 2021-22च्या परीक्षेपासून शुल्क वाढ झाली असल्याची बाब जिल्हा परिषद मनपाच्या संबंधित समितींच्या निदर्शनास आणावी. आपल्या जिल्ह्यातील नियमित शुल्काच्या मदतीत आवेदनपत्र भरलेल्या सर्व विद्यार्थी त्यांच्या शुल्काची एकूण रक्कम तत्काळ उपलब्ध करून घ्यावी व परीक्षेच्या खात्यावर इयत्ता निहाय ऑनलाईन पेमेंटद्वारे दिनांक 30 मार्च 2026 रोजी अखेरपर्यंत भरावी. सदर शुल्क भरण्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. उपरोक्त शुल्काचा भरणा विहित मुदतीत न केल्यास सदर शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार नाही. तसेच जिल्हा परिषद मनपा शाळांना नियमित शुल्काच्या मुदतीनंतरचे 2 फेब्रुवारी 2026 नंतरचे कोणतेही विलंब शुल्क माफ केले जाणार नाही. त्यामुळे आपल्या आदेश सर्व शाळांना नियमित मुदतीत आवेदनपत्र भरण्याच्या लेखी सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात. त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी क्षेत्राचा निकष हे देखील तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या की ग्रामीण भागामध्ये काय निकष आहेत आणि शहरी भागामध्ये कशा पद्धतीचे निकष त्या ठिकाणी आहेत हे देखील पाहून घ्या. हे अत्यंत महत्त्वाचं होतं. पहा, ते महत्त्वाचं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी सर्वसाधारण सूचना हे देखील आपल्याला ऑनलाईन आवेदन पद्धती कशा पद्धतीने भरायचं याच्या सर्वसाधारण सूचना त्या ठिकाणी आहेत. त्या देखील आपण पाहणार आहोत. म्हणजेच त्या ठिकाणी ऑनलाईन आवेदन कसं करायचं आणि त्याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. ती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया.